मला नाही असं वाटत की कोणाचे आपण जेवढे लोक या ठिकाणी 40-50 असेल प्रत्येकाने नदीचं पाणी कधी आटलं तर त्या नदीच्या आटलेल्या भिंतीवर आपण आपलं नाव कोरलेलं आहे. आपल्याला माहित आहे अजून नाही का सरपंच बाई आपल्या गावाशेजारची जी नदी आहे ना तिने पाणी नाही पूर्ण आखली ते आणि रोज 1.5 कोस दूर गेलं तर तिथे एक लहानसा डोह आहे तर त्या डोहात नाही का आपल्या गावचे आजूबाजूच्या 4-5 गावचे गाई म्हशी गुरढोरं समधी जनावरं तिथंच पाणी पाजायला न्यावं लागते. तेव्हा मी काय म्हणतो का ते पाणी किती दिवस पुरण बा आता तुम्ही सांगा सरपंच बाई एवढा पाण्याचा दुष्काळ आहे माया नवऱ्याचे पांढरे कपडे कशी बरं मी रोज रोज धुईल अशी गत आहे माझ्या नवऱ्याची म्हणतात ना घरी नाही दाणा आणि पाठी बुवा म्हणा अगं बाई नाही आवडत नव्हते काम कशी करतो पांढरा चौक नसते आंबट असते फ्राईड असते तिखट असते बिर्याणी असते सर्व चुपचाप बसा आता एकट्या
मंडळी कसे काय जमले, कशा चर्चा चालू होती माहिती जलसंपदा विभागाचे कर्मचारी आहे. जो जलसप्ताह चालू आहे ना आता, त्या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी इथे आलेले आहे गावात. मी ते माहिती देतील पुढची. मित्रांनो, जलसंपदा विभागाच्या वतीने 16 मार्च ते 22 मार्च जलजागृती सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. त्यानिमित्त आमच्या विभागाच्या वतीने विभागीय स्तरावर आणि उपविभागीय स्तरावर, शाखा स्तरावर सर्व गावांना भेटी देऊन तेथील शेतकरी आणि तिथले सर्व नागरिक यांना जलजागृती करून यांना पाण्याचे महत्त्व पटवून देणे आणि पाण्याचा काटकसरीने उपयोग करणे याकरिता मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या जलसंपदाचे कर्मचारी सर्वांना भेटी देत आहेत. आणि सर्व शाळांमध्ये आणि गावामध्ये काही ग्रामपंचायतीमध्ये आमच्या उपविभागाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि काही पोस्टर स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. त्याकरता आम्ही तुम्हाला भेटायला आणि जनजागृती करण्यासाठी आलेलो आहोत. सर्वप्रथम या गावचे सरपंच म्हणून तुम्ही हा जलसंपदा विभागातर्फे जो जलजागृती सप्ताह आयोजित केला त्याबद्दल मी तुमचे आणि तुमच्या साहेबांचे आभार मानते आणि तुमचे स्वागत करते. धन्यवाद सरपंच मॅडम. आपण जागरूक लोकप्रतिनिधी आहात या गावाचे, त्यामुळे आपण सुद्धा आमच्या जनजागृती सप्ताहामध्ये सहभागी व्हाल अशी मी आपली अपेक्षा व्यक्त करतो. तसेच मित्रांनो, या पृथ्वीवर फक्त एकूण जे पाणी आहे त्यापैकी 3% पाणी हे पिण्यायोग्य आणि सिंचनायोग्य आहे. या पाण्याचा आपण काटकसरीने उपयोग केला पाहिजे. अगदी बरोबर. मी नाही का एवढी बचत करतो, 4 दिवस आंघोळ धुवून नाही. मित्रांनो, या आमच्या भाऊला जास्तच पाण्याचं महत्व कळलेलं दिसतं. हे भाऊ आंघोळच धुत नाही. ते भाऊ आंघोळच करत नाही. तरी बोला बोला बोला, तुमचं काय म्हणणं बोला. या गावात आणि समजा आसपासच्या गावात पाण्याचा दुष्काळ झालेला आहे, पडलेला आहे. याले जबाबदार सरपंच बाई नाही तर कोण आहे? मास्तर म्हणते याले जबाबदार सरपंच बाई नाही, याले जबाबदार आहे तरी कोण? बरोबर आहे, मास्तर जे म्हणतात ते बरोबर आहे. एकट्या सरपंच बाई या दुष्काळाला जबाबदार नाही, किंवा तुम्ही किंवा मी नाही. या दुष्काळाला सर्व आपली ही जनता आहे ही जबाबदार आहे. कारण की यापूर्वी आपण सिंचनाकरिता, घरातील कामाकरिता, उद्योगाकरिता आणि इतर सर्व बाबीकरिता आपण या पृथ्वीवर जे काही पाणी आहे याचा अमाप वापर केलेला आहे. पाण्याचा हिशोबच आपण ठेवलेला नाही आणि भूगर्भामध्ये पाणी साठवल, पाणी मुरल अशी व्यवस्था आपण केलेली नाही किंवा याचा विचारच केला नाही. म्हणून आपण सर्व जनता या दुष्काळाला जबाबदार आहोत, कोणी एकटा व्यक्ती नाही. त्यावर एक उपाय म्हणून आपण आता जे पावसाचं पाणी पडतं त्याचं आपण जतन करायला पाहिजे. आणि आपल्याला आमच्या जलसंपदा विभागाच्या वतीनं जे कॅनलने शेतीला पाणी पुरवले जाते त्या पाण्याचा योग्य रीतीने वापर करायला पाहिजे. शेतकरी बांधवांना जेवढी पिकाला गरज आहे तेवढंच आपल्या शेतामध्ये पाणी भरा. जास्त पाणी भरून काही उपयोग नाही, त्यामुळे आपली पिके खराब होतील. तसेच आपलं पाणी घेण्यानंतर आपण पाणी घेतल्यानंतर जे आपले पाटसरी आहेत त्याचे जे गेट आहेत ते आपण स्वतःहून बंद करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या पुढच्या लाभार्थीला, आपल्यापेक्षा पुढच्या शेतकऱ्याला पाणी योग्य प्रमाणात मिळायला पाहिजे. असं आपण सर्वांनी समजदारीनं वागलं पाहिजे. तेव्हाच आपल्या सर्व बांधवांना पाणी मिळेल. आणि जास्तीत जास्त आपण ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचनाचा आपण वापर केला पाहिजे. तेव्हाच आपल्याला हे पाणी आपल्या पुरवत राहील. त्यानंतर आपला मुख्य स्रोत जो आहे हा पावसाच्या पाण्यापासून आपल्याला पाणी मिळतं. सिंचनाकरता, पिण्याकरता जे पाणी मिळतं ते मुख्य म्हणजे पावसापासून आपल्याला मिळतं. तर पावसाचं पाण्याचा थेंब आपण या धरतीवर साठवला पाहिजे किंवा जमिनीमध्ये मुरला पाहिजे.
तेव्हाच आपली जलाशय पातळी वाढून आपल्याला पाणी मिळू शकेल. त्याकरता उताराच्या आडवी आपण आपल्या शेतामध्ये पेरणी करावी. त्यानंतर उताराच्या खालच्या बाजूला ज्या ठिकाणी सर्व शेतातलं पाणी जमा होते त्या ठिकाणी शेततळ्याचे काम करावे, शेततळे घ्यावे. म्हणजे आपल्याला जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जर एखाद्या वेळेस वरच्या पावसाचा ताण पडला, पिकांना पाऊस आला नाही, तर त्यावेळेस एखादं संरक्षण पाणी आपण त्या शेततळ्यामधून पिकांना देऊ शकतो आणि आपली पिके वाढवू शकतो, हे आपण लक्षात घालायचे. त्यानंतर नाला बांधणे, भूमिगत बांध बांधणे इत्यादी अनेक गाव तलाव घेणे असे आपण काम करून जलसिंचन करू शकतो. आणि याकरता शासनाच्या मदतीने, शासन अनुदानातून किंवा लोकसहभागातून आपण ही सर्व कामं करू शकतो. नाना भाऊ काय करता तुम्ही? नाना भाऊ तुमच्याकडे पाणी कमी झालं, हे बनवासाठी पुष्कळ टाकून जाईल आपल्या देशाला पाणी. असं का? ते दुसरंच राहिलं तुम्ही कोणी घेतली म्हणून. देशमुख सर, मी काल वर्तमानपत्रात तुमच्या जलसंधारण विभागाची पाणी वापर संस्थेबद्दल वाचन केलं. त्याबद्दल आम्ही आमच्या गावकऱ्यांना काही माहिती द्यावं. जरूर आहे सर. मी आमच्या विभागाच्या वतीने तुम्हाला खरोखर आपल्या पाणी वापर संस्थेविषयी माहिती देण्याकरता सुद्धा आलेलो आहोत. मित्रांनो, आपल्या धरणाच्या लाभ क्षेत्रातील जितके काही कास्तकार आहेत किंवा शेतकरी आहेत, यांनी आपल्या सिंचन व्यवस्थापनामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवण्यासाठी किंवा सहभाग घेण्यासाठी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे पाणी वापर संस्था. या पाणी वापर संस्था महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत आपल्याला स्थापन करता येते. आमच्या विभागीय कार्यालयात या संस्थेची आपण नोंदणी करू शकता व संस्था कार्यान्वित करू शकता. त्यानंतर तुम्हाला सर्व त्याच्यात सामील होता येईल, परंतु तुम्ही ते थोडं बिगर पाण्याचं काहीतरी घेत नका, तो पाणी टाकूनच घेत जा. एवढंही पाणी पृथ्वीवर कमी नाही की तुम्हाला गिलासात टाकायला कमी पडणार. पाणी वापर संस्थेचे फायदे कोणकोणते? मित्रांनो, कोणतीही संस्था आपण निर्माण करतो आणि स्वीकारतो तर त्याचे काहीतरी फायदे असतील, जेव्हा आपण या संस्थेचा आपण अवलंब करतो. पाणी वापर संस्थेचे पुष्कळचे फायदे आहेत शेतकऱ्यांसाठी. पहिला फायदा म्हणजे MJNIPRA महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण याकडून एक पाणी वापर संस्थेला एक कोठा निर्धारित केला जातो प्रत्येक हंगामासाठी. तर हा पाण्याचा कोठा घेऊन पाणी वापर संस्था त्या पाण्याचं आपल्या सर्व शेतकऱ्यांमध्ये समन्यायीप्रमाणे एकराच्या आधारावर म्हणजे क्षेत्रीय आधारावर पाणी वापर संस्था जलसंपदा विभागाकडून घनमीटरच्या आधारावर पाणी घेतात आपल्या जलसंपदाकडून आणि आपल्या सभासदांना क्षेत्रीय स्तरावर एकराप्रमाणे पाण्याचं वाटप करतात. आणि हे वाटप केलेल्या पाण्याचे बिलिंग करण्याचं काम सुद्धा पाणी वापर संस्था करतात. पाणी वापर संस्था सर्व लाभधारक शेतकऱ्यांकडून पाणी पट्टी वसूल करून जलसंपदा विभागाला जमा करते आणि जलसंपदा विभाग त्यामधून 75% जी पाणीपट्टीची रक्कम आहे ती पाणी वापर संस्थेला पुन्हा अनुदानाच्या स्वरूपात परत करते. आणि पाणी वापर संस्थेला या अनुदानामधून त्यांची जे कालव्यावरची सगळी वितरण व्यवस्था आहे याची देखभाल दुरुस्ती करण्याचे अधिकार पाणी वापर संस्थेला प्राप्त होतात. त्याचबरोबर कालव्याचं जे याचं पाझराचं पाणी आहे ते सुद्धा पाणी वापर संस्थेला मुक्त मिळतं. अशा प्रकारे पुष्कळचे फायदे पाणी वापर संस्थेचे आहेत. आणि जो पाणी जो साठा दिला होता तेवढं उरला तर तो दुसऱ्या होणारा सुद्धा वापरता येतो. हो का? बरोबर. आता माझ्या एक पोळस नाही साहेब, ते साहेब आहे ना, ते त्या दिवशी मी त्याच्या ऑफिसात गेलो होतो. मला काय का वा विकास आहे
तर ते लाभक्षेत्राचा काहीतरी दाखला म्हणजे ना आता थोडं पाहिजे होता म्हणून तुमच्या ऑफिसात गेलो तिथं नाही का तुमचा एक बाबू बसून होता आणि त्याला काय म्हणलं भाऊ एक अर्ज दे म्हणलं लिहून दाखला भेटासाठी तर थोडे आता दाखला फाकला नाही अर्ज फर्ज नाही तुम्ही ते ऑनलाईन का ऑनलाईन होती ना ते असं त्याच्यावर काम नाही साहेब मला ते काही समजलं नाही म्हणून तुम्ही थोडस मला सांगा. अगदी निश्चित राहा, तुमचा प्रश्न आमच्या लक्षात आलेला आहे आणि हा तुमचाच नाही, आज हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. तर मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगू इच्छितो, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत सर्व प्राधिकरणांना ज्या अधिसूचित केलेल्या सेवा आहेत तर त्या सेवा गतिमानतेने, पारदर्शकपणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विहित मुदतीत देणे हे आता बंधनकारक झालेलं आहे. त्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा अस्तित्वात आलेला आहे. तर आम्ही जलसंपदा विभागाविषयी बोलतो. जलसंपदा विभागाला 10 सेवा अधिसूचित केलेल्या आहेत. तर या ज्या 10 सेवा आहेत तर या सर्व आता आपल्याला ऑनलाईन मिळतात. तर तुम्हाला आता प्रश्न पडतील की ऑनलाईन मिळतात तर मग तुम्ही जसं दाखल्याचं विचारलं मला, तर या सगळ्यामध्ये बघा कसं होत आहे की बोला नाही, मी तुम्हाला ती थोडक्यात सांगतो. कार्यालयात सुद्धा जायची गरज नाही किंवा मोठे कागदपत्र लिहून द्यायची पण गरज नाही. तालुक्याच्या ठिकाणाला जाण्यासाठी शेतीचे कामं सोडून, स्त्रियांना घरचे कामं सोडून जाण्याची आवश्यकता नाही. शासनाने आता याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता प्रत्येक ग्रामस्तरावर खेडोपाडी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन केले आहेत. तर ते सेवा केंद्र हे जे आहेत तर ते आपले सरकार पोर्टलशी संलग्न असतात. त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्या ज्या सेवा हव्या आहेत, जसे आमच्या जलसंपदा विभागाला 10 सेवा अधिसूचित केल्या आहेत, त्याची कुठलीही सेवा तुम्हाला हवी असल्यास तुम्ही तिथून अर्ज करायचा तुमच्या ग्रामपातळीवरनं. आणि विशेष म्हणजे आता याला महत्व असं आलेलं आहे की ती सेवा तुम्हाला 10 म्हणजे त्याला कालमर्यादेत दिल्या जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही कधी काम होणार किंवा ती व्यक्ती हजर आहे नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की ती जर सेवा नाही दिली गेली तर तुम्हाला त्यावेळेस निःशुल्क तिथे अपील सुद्धा सादर करता येईल शासनाला. त्याच्यामुळे आता ह्या सेवा देणं बंधनकारक आहे आणि ते सुद्धा ऑनलाईन. आता तुम्ही मोबाईल वापरता ना, तर फेसबुक शिकवलं होतं का कोणी तुम्हाला वापरायचं? तेवढं नाही, आता आमच्या जेवढं छोटसा डुबरू आहे. तर बघा आता शासनाने सुद्धा एक छान योजना आणलेली आहे. आरटीएस महाराष्ट्र नावाचं ऍप आज त्यांनी लॉन्च केलेलं आहे. त्याद्वारे सुद्धा तुम्ही या प्रत्येक सेवा घर बसल्या कुठलीही कागदपत्र न देता ऑनलाईन मिळवू शकता. तर या शासन जर इतकी प्रभावी अंमलबजावणी करत आहे तर या सगळ्यात आपण सगळे लोकसहभागात सहभागी होऊया. साहेब माझा प्रश्न आहे साहेब, माझे 2 प्रश्न आहेत साहेब, मला बोलू द्या. बोला बोला शंकर काय म्हणे ते पाण्याची कुठे माफ होणार आहे म्हणे, हे खरं आहे का साहेब? आणखी दुसरा प्रश्न आहे, नाही भरली तर तुझे 7 रुपये चढणार आहे म्हणे, खरी गोष्ट आहे का साहेब? ठीक आहे, देशमुख सर तुम्हाला उत्तर देते. मित्रांनो, शेतकऱ्यांची पाणीपट्टी माफ होईल असा कोणताही आजपर्यंत निर्णय झालेला नाही. परंतु भविष्यात आपण जर पाणीपट्टी भरली नाही तर दरवर्षी 10% प्रमाणे दंडनी आकारणी केल्या जाईल आणि भविष्यामध्ये तुमच्या 7/12 त्याची नोंद सुद्धा घेतली जाईल. म्हणून प्रत्येकाने नियमित दरवर्षी आपली पाणीपट्टी भरली पाहिजे. आता आकाश साहेबांनी जे सांगितलं आरटीएसच्या जे सेवा आहे, लाभ क्षेत्राचा दाखला आहे, उपसा परवाना आहे, हा परवाना घेताना सुद्धा ज्या लाभार्थ्याकडे किंवा शेतकऱ्याकडे पाणीपट्टी थकबाकी असेल ती पूर्ण पाणीपट्टी थकबाकी जमा केल्याशिवाय हे दाखला सुद्धा मिळणार नाही याची कृपया नोंद घ्यावी आणि सर्वांनी पाणीपट्टी भरावी. पाणीपट्टी भरली तर तुम्हाला दुर्दंडच पडणार नाही ना. बरोबर आहे, सर्वांनी पाणीपट्टी वेळेवर भरायला पाहिजे. मी काय म्हणतो, बोला. दंड कधी पडते मग? 1 वर्ष जुनी जर पाणीपट्टी असेल तर त्यावर वार्षिक 10% दंड पडतो. 1 वर्ष जुनी असेल तर. जर रेग्युलर तुम्ही पाणीपट्टी ज्या हंगाम झाल्यानंतर किंवा अप्रिल जरी पाणीपट्टी भरत असाल तर तुम्हाला दंड पडणार नाही. तू दरवर्षी पाणीपट्टी भरून देत जा. दरवर्षी भरणार पाणीपट्टी. बरं, आणखी तुमच्या काही समस्या असेल तर विचारून घ्या साहेबांना. साहेबांनी विचारून गेलं ते ऑनलाईनचं काय म्हणजे ते कागदपत्र सांगितलं ना ऑनलाईन. माझा एक प्रश्न आहे साहेब, मला शंकराच्या वाऱ्यापासून नदीवरून मला पाईपलाईन मिळायची आहे. कधी 5 शेतकरी आहे, 7/12 आहे, 8
अजून 7-12 साहेब माझी कंडिशन पिण्याची नाही 500 रुपये काय म्हणजे त्याला 500 रुपये चार घेणार आहे साहेब सांगा तुम्ही. आणलं का तू ऑफिसमध्ये जाऊन बोल. चालेल, तुमचा प्रश्न योग्य आहे. मी तुम्हाला सांगतो की आता कुठल्याही दाखल्यासाठी जे कागदपत्र हवे आहेत तर ते कोणाला विचारायची आवश्यकता नाही. जे मी तुम्हाला आपली सेवा सरकार केंद्र सांगितलं किंवा आपलं आरटीएस महाराष्ट्र ऍप यामध्ये आवश्यक कागदपत्रांचा स्पष्ट मराठीमध्ये उल्लेख असतो. तर ते तुम्हाला स्वतःलाच कळतील की आपल्याला कोणते कागदपत्र हवे आहेत. धन्यवाद साहेब, समजला. आता प्रश्न समजला. आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया. पाणी संवर्धन आणि पाणी बचत याबाबत देशमुख सर बोलले. तुम्ही आमच्या सध्या गावकऱ्यांना जी महत्वाची माहिती दिली, त्यांना जे मार्गदर्शन केले, या सगळ्यांतर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. सर्वांनी पाणी बचत करायचं आहे आणि पाणी वाचवायचं आहे. जल है तो कल है, जल ही जीवन है. 2016 पासून ही बात काय जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी सोनवणे साहेबांनी विशेष पुढाकार घेऊन म्हणजे वेळात वेळ काढून सर्व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केलं की नाटक वगैरे हा आपल्या कला म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी फार कठीण गोष्ट असते स्टेज वगैरे, पण त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि शून्यातून आमच्याकडे लहान लहान कलाकार निर्माण केले. त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे आभारी आहोत.